कुरुंदवाड शहरातील एका हॉटेलमध्ये थेट सार्वजनिक शौचालयाच्या नळाला पाईप जोडून पाणी पुरवठा केला जातोय। नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकाराची तातडीने चौकशी व्हावी आणि ते हॉटेल सील करावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पुरोगामी संघर्ष समितीने दिलाय। कुरुंदवाड शहरातील माळभाग परिसरातील एका हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयाच्या नळाला प्लास्टिकची पाईप जोडून रात्रीच्या वेळी पाणी घेतलं जात आहे। मंगळवारी रात्री सामाजिक कार्यकर्ते शाहीर आवळे, सुनील कुरुंदवाडे आणि गोपाळ चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकाराचं व्हिडिओ चित्रीकरण केलं। वास्तविक हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना शुद्ध पिण्याचं पाणी देणं आवश्यक आहे, पण शौचालयात वापरलं जाणारं पाणी हॉटेलमध्ये वापरल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय। त्यामुळे पुरोगामी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांची भेट घेतली। त्यांच्यासमोर व्हिडिओ सादर करून त्या हॉटेलवर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली। त्याच्या दरम्यान रोज पाणी लावून सगळ्या टाक्या भरतात आणि ते संडासचं पाणी वापरलेलं ते भजीला कालवलं जाते, चहाला दिलं जाते, भांडी घासायला वापरलं जाते। हा कसला प्रकार? जीवाशी खेळ चालू आहे, लोकांच्या जनतेशी जीवाशी खेळ चालू केला आहे। हा कुठला प्रकार आहे? दुसरी गोष्ट म्हणजे लोक 30-30 रुपये भजी आहे, 10 रुपये चहा आहे, सगळं पैसे देऊन खायचं आहे आणि हिने संडासातलं पाणी वापरतात। अरे तुम्हाला पाणी वापरायचं असेल तर फिल्टरचं पाणी घ्या ना, नगरपालिकेचं फुकटचं पाणी घेण्यापेक्षा ह्याचं घ्या आणि वाचं पाणीचं पाणी प्यायचं काय? हे कुठला काय काढलाय धंदा? त्यांचं ताबडतोब सेल करा यांची हॉटेल सगळे। आणि ह्या आरोग्य विभागानं पण तिकडे लक्ष दिलं नाही। आम्ही लक्ष द्यायला आम्ही पगार खात नाही, शासनाचा कर्मचारी नेमलेला आहे। ते कर्मचाऱ्यांचं काम आहे तिथे जायचं, प्रत्येक जागी जाऊन बघायचं आहे, ते बागेत जाऊन काय चाललंय काय नाही। कुरुंदवाड नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं त्या हॉटेलला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।